रविवारी बरसलेल्या मुसळधार पावसाने अंबा नाल्याला पूर आल्याने याच नाल्यात एक युवक वाहून गेल्याची धक्कादायक घटना लालखडी परिसरात घडली। 14 वर्षीय परवेज खान अफरोज खान नामक युवक वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे। याचीच माहिती मिळताच रेस्क्यू पथक सह नागपूर गेट पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत, तर राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके सुद्धा दाखल झाले आहे। आता युवकाच्या शोधात रेस्क्यू पथक कामाला लागले आहे। रविवारी अचानक बरसलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम बहुल मुस्लिम भागातील एका 14 वर्षाचा मुलगा नाल्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली। अमरावती शहरात सर्वात मोठा अंबा नाला असून विविध परिसरातून हा नाला वाहत असतो। याच नाल्यामध्ये एक 14 वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली। लालखडी कब्रस्तान जवळील 14 वर्षीय परवेज खान अफरोज खान हा नाल्यामध्ये अचानक वाहून गेल्याने लालखड़ी परिसरात एकच खड़बड़ उडाली। हम जैसा ढूंढ रहे थे बच्चे को, जब से 5-6 घंटे को बच्चे को गिरने के ऐसे नाले के अंदर हम जैसा ढूंढ रहे साइड से, वैसे जो टीम जो आई है ना, ये बाहर बैठ से ढूंढ रही। भाई कुछ भी कोशिश नहीं कर रहे हो, अंदर जरा सा भी नहीं उतर रहे हो। यहाँ पे उन्हें पानी के अंदर जाने वाले वो अंदर उतर ही नहीं रहे। परिसरातील शेकडो नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली। एरिया में लालखड़ी का एरिया जो है बिस्मिल्ला नगर, वहाँ से एक बच्चा पानी में बह गया। नाले को जो पूर आया था उसका परवेज खान नाम है उस लड़के का। तो ये सब जो हो रहा है ये नाले की गंदगी के, और नाला जो अभी भरा हुआ है उसकी साफ़ सफाई नहीं होने की वजह से हो रहा है। तो हमारी भाई इसके पहले भी हमने गुहार लगाए थे प्रशासन से और हमारे सचिन कलंतरे साहब से। तो एक बार और आपसे गुजारिश है और आपसे हम ये गुहार लगाते हैं कि भाई ये नाले की साफ़ सफाई और जो दीवार है उसकी दीवार आप जल्द से जल्द इसका यहाँ का मुआयना करके यहाँ का आपके जो जितने भी प्रतिनिधि है उनको यहाँ का दौरा करा के इसका हल निकाल लीजिए बस। याच घटनेची माहिती मिळताच नागपूर गेट पोलीस सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। या दरम्यान घटनास्थळी तात्काळ रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले। अभी जो यहाँ पे पुलिस प्रशासन खड़ा है तो वो आपकी मदद कर रहे हैं या नहीं कर रहे हैं? प्रशासन मदद कर रही है, मगर जो टीम होना नाले में जाने के लिए वो टीम नहीं पहुंची ना, अभी तक नहीं पहुंची। अभी तक नहीं पहुंची है। पानी के अंदर जाने के लिए जल्दी नहीं कर रहे। और आपने उनको बोला नहीं कि कुछ कि पानी में जाके बच्चे को बचाइए, ऐसा कुछ? वो बाहर से देख रहे हैं, अंदर एक भी नहीं जा रहा। या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी संजय खोडके यांनी सुद्धा तात्काळ धाव घेतली। संपूर्ण माहिती घेऊन रेस्क्यू पथकाला परवेज खान या मुलाचा शोध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या। आज आता दुपारी 2 वाजता लालखडीचा जो ब्रिज आहे त्या नाल्यावर परवेज खान नावाचा 12 वर्षाचा मुलगा तिथे मोठा पूर आलेला होता ॲक्च्युली नाल्याला। तिथं तो बॉल किंवा काही असा शोधत होता आणि त्याच्यात तो वाहून गेला। पाण्याचा फ्लो एवढा जोरात होता की ते कुठेही सध्या त्याचा शोध होत नाही आहे। त्याचे वडील वगैरे सर्व पुढे कोणच्या पुढे शोध घेत आहे। NDRFची टीम, तहसीलदार, PI यांना सर्वांना माहिती देऊन ती सर्व टीम आली। NDRFची टीम स्वतः सध्या शोध कार्य त्याचं चालू आहे। ते नाल्यामधून चालत पुढे येऊन राहिले, परंतु पाण्याचा फ्लो एवढा जोरात आहे की त्यांना शोध कार्यामध्ये अडचणी निर्माण होत आहे। या घटनेची माहिती मिळताच पश्चिम बहुल मुस्लिम परिसरातील शेकडो नागरिक लालखडी कब्रस्तान जवळील नाल्याकडे रवाना झालेत। काही दिवसांअगोदरच आपण इथे पाहणी केली होती, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आपल्याला दिसून आला होता। त्या पुरामध्ये येथील स्थानिकांचे घर हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आपल्याला दिसून आले होते। हा एरिया लालखडी एरिया असा मानला जातो। या एरियामधील जो हा नाला आहे या नाल्याला अंबा नाला असं म्हटलं जाते। या नाल्यामध्ये अमरावतीमधील खूप नाल्यांचे पाणी एकत्र येऊन इथे समोर जातात। तर इथे याच नाल्यामुळे खूप लोकांचे, स्थानिक लोकांचे घर उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसले होते। त्या दिवशी इथल्या स्थानिकांनी आमच्याशी संवाद साधून सांगण्यात आले होते की आमचे काहीतरी शासनाने आम्हाला काहीतरी निधी द्यावा, आम्हाला मदत करावी, या नाल्याची पाहणी करावी, तसेच इथली स्वच्छता करावी। त्या दिवशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नुकसान होताना दिसून आले होते। तसेच आज पुन्हा एकदा
मुसळधार पाऊस आल्यामुळे याच नाल्यामध्ये इथला एक स्थानिक मुलगा परवेज खान हा या नाल्यामध्ये वाहून जाताना आपल्याला दिसलो। या नाल्याची आपण दूरदशा बघूच शकता। इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी आता वाहताना दिसत आहे। तसेच येथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा सुद्धा अडकलेला दिसून येत आहे। असंच किती दिवस चालणार, याच गोष्टीची दखल कोणी घेणार की नाही हाच प्रश्न इथल्या स्थानिकांना पडत आहे। नागपूर गेट पोलीससह रेस्क्यू पथकाने परवेज खान याचा शोध घेण्यास युद्ध पातळीवर आता सुरुवात केली आहे।